नक्कीच प्रीतम पाटील प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेताना दिसतील. परंतु मित्रांनो पाहत राहा, कारण इथून खऱ्या अर्थानं दुपारच्या सत्राला सुरुवात होताना दिसेल आणि मग इथून षटकार चौकारांची आतषबाजी, प्रेक्षकांचं मनोरंजन पाहायला मिळेल. धन्यवाद कल्पेश. पुढील सामना आपल्या भेटीला येतोय रत्नाकर पाटील एंटरप्राइजेस सुतारपाडा संघाचे संघमालक रत्नाकर पाटील इथे हजर झालेले आहेत. त्यांचे विपक्ष आहे वादळ शाबाज. पुढील सामना आपल्या भेटीला येतोय रत्नाकर पाटील एंटरप्राइजेस सुतारपाडा विपक्ष वादळ शाबाज. रत्नाकर एंटरप्राइजेस सुतारपाडा या संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हॅलो हॅलो. आणि यानंतर आपले सहसमालोचक माझे कातलपाडा गावचा सुमधुर आवाज प्रलय पाटील येतात भेटीला. धन्यवाद बिपिन कोटेकर. आपले सुद्धा सहकार्य लाभावं समालोचन कक्षामध्ये अशी विनंती करतोय, कारण की ही स्पर्धा निश्चितपणे आपल्या विभागातील जो खऱ्या अर्थानं टॅलेंट आहे त्या टॅलेंटला एक प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न सन्माननीय श्री राजाभाई केनी यांच्या माध्यमातून सातत्याने झालेला आहे. म्हणजे तो क्रीडा क्षेत्राचा असो, सांस्कृतिक क्षेत्राचा असो किंवा शैक्षणिक क्षेत्राचा असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये राजाभाई केनी हे चांगलं कार्य सातत्याने करत राहतात. राजाभाई प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5 आहे आणि या 5व्या पर्वाचा दिवस क्रमांक 2 मित्रांनो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्याने बघितलं तर राजाभाई केनी समाजाच्या उन्नतीसाठी, जनतेच्या हितासाठी एक प्रामाणिक नेतृत्व, सक्षम नेतृत्व करूनच जनतेच्या विकास कामांना हातभार लावलेले आहे. विकासाच्या अनेक योजना त्यांच्या माध्यमातून या विभागामध्ये होत असलेल्या आपल्याला पाहायला मिळाला. जी काही गरज असते ती गरजूंपर्यंत त्यांनी पोहोचवलेली सुद्धा पाहायला मिळाले. असे एक दूरदृष्टी आणि प्रामाणिक नेतृत्व या विभागाला निश्चितपणे आम्हाला लाभलेले आहे. ते सन्माननीय श्री राजाभाई केनी यांच्या स्वरूपातून त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि त्यांच्याच माध्यमाने आपण ही स्पर्धा. याच दरम्यान आमचे काचेगावचे राजाबाईंचे कट्टर समर्थक काशीनाथ पाटील हजर झालेले आहेत. मी हबप श्री सुधीर पाटील आणि राजाबाईंना विनंती करतो की त्यांचं सहर्ष स्वागत करायचं आहे. मंचावर उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामधील दिग्गज मंडळी आमच्या इथे उपस्थित झालेले आहे, त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि मनपूर्वक धन्यवाद. आपण आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ आमच्या या स्पर्धेच्या निमित्ताने दिलात. मी विनंती करतो बिपिन कोटेकर आपण सुद्धा जॉईन व्हायचं आहे समालोचन कक्षामध्ये. एक नवीन सामना प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. रत्नाकर पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ एका बाजूला दिसणार आहे रत्नाकर एंटरप्राइजेस सुतारपाडा, तर दुसऱ्या बाजूला रजनीकांतजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे वादळ शाहवाज. दोन संघ मैदानाच्या आतमध्ये. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करत असलेला संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे रत्नाकर एंटरप्राइजेसचा संघ, जो की मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला दिसेल. एका बाजूला रत्नाकर एंटरप्राइजेस या संघाचा कर्णधार ओमकार पाटील आपल्याला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला वादळ शाहबाज या संघाचा कर्णधार नो डाऊट क्लासिक रसिक. एक मोठं नाव आहे क्रिकेटच्या पटलावरती क्लासिक रसिक. नॉन स्ट्राईक एंड कडे गोलंदाजी, पहिला चेंडू प्रारंभ बॅकफुटला जाऊन पंच करत असताना पहा प्रारंभ चांगल्या रीतीने केलेला आहे आपल्या धावत संख्येचा. पहिल्या चेंडूवर एक धाव. सावधतेने सुरुवात करणे गरजेचं असतं. सावधता, कोणतंही कार्य करत असताना आपण रिस्क कमी घ्यायची असते. जेव्हा जेव्हा आपण एखाद्या चांगल्या कार्याला सुरुवात करतो तेव्हा तेव्हा ते सावधतेने आणि संयमाने करणे गरजेचं असतं. कारण की आक्रमकतेला बद्दल म्हटलं जातं की आक्रमकता ही क्षणभंगूर असते. म्हणजे आपण आक्रमकता दाखवली की काही क्षणामध्ये ती संपते सुद्धा. सावधतेने सुरुवात केली ना की मात्र आपण शर्यत जिंकली जाते. ससा आणि कासवाची शर्यत सगळ्यांना परिचयाची असणार आहे, कारण की लहानपण आपलं शाळेमधलं शिक्षण होतं तिथं ससा आणि कासवाची शर्यत सांगितली जाते. इथे सुद्धा एक धाव मिळणार आहे. चांगला असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जाणारा चेंडू एक धाव आणि इथे पाहतोय मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय मित्रांनो. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा फसवा प्रयत्न
दरम्यान या स्पर्धेसाठी जर पाहायला गेला तर व्यासपीठावरती विराजमान सन्माननीय सतीजी खराडे साहेब यांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं सन्मान आणि स्वागत करण्यासाठी मी भूषण पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते राजाबाई प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून सन्माननीय सतीजी खराडे साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. आज जर खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर राजाबाई प्रीमियर लीग 2026 आणि या दुसऱ्या दिवसात देखील रसिक प्रेक्षकांची मांदी आली आपण पाहतोय आणि त्यांच्या स्वागतासाठी आलेला हा बेधडक षटकार. प्रीतम पाटील मागच्या मॅचचा हिरो, जिथं प्रीतम यांच्या बॅटमधून 10 बॉल आणि 23 धावा निघाल्या होत्या. तर मी मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रीतम पाटील मागच्या मॅचचा सन्मानित करायचा आहे. प्लेअर ऑफ द मॅच सन्माननीय राजाभाईंच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे संकल्पक अर्थातच राजाभाईंच्या शुभ हस्ते प्रीतम पाटील मॅचचा हिरो डीएसपी टायगर वडवली या संघासाठी 10 बॉल आणि 23 धावा ज्याच्या बॅटमधून निघाल्या असा प्रीतम पाटील आपल्या स्क्रीनवरती आपण प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेत असताना पाहिला. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद कल्पेश. पुन्हा एकदा जाऊया क्रिकेटच्या या पटलावरती. मित्रांनो काय घडतंय पहा. षटक क्रमांक पहिला आहे पॉवर प्लेचं पहिले षटक. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असणार आहे. षटकाचे समाप्ती झाले. एका षटका अंती धावसंख्या पोहोचलेली आहे ती वादळ शहाबादची 13 धावा, 1 विकेट आणि 13 धावा. एक रनआउटच्या स्वरूपातून आपण रुपेशची विकेट बघितली. एक रुपेश चांगला असा फलंदाज आहे वादळ शहाबादचा आणि तो मात्र बाद झालाय. आपण संयमाबद्दल बोलत होतो की संयमाने त्यांनी खेळी सुरू केले, प्रारंभ केले आपल्या खेळीचा आणि तदनंतर रनआउटच्या स्वरूपातून एक चोरटी धाव किती महत्वाची असते, कॉल देणं किती महत्वाचं असतं. कारण दोन्ही आपण बाजूला पाहिलं तर दोघांमधला ताळमेळ महत्वाचा असतं, दोघांमधलं कोऑर्डिनेशन महत्वाचं असतं. ते कुठेतरी चुकलेले आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यान या स्पर्धेसाठी जर पाहायला गेला तर आज अतिथी मान्यवरांमध्ये सन्माननीय सिया पवार मॅडम यांचं शुभ आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय. राजाबाई प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून सिया पवार मॅडमचं या स्पर्धेत हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच मी लगेच विनंती करतो सन्माननीय शांभवी पाटील मॅडम यांना की सन्माननीय सिया पवार मॅडमचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करायचं आहे. सन्माननीय शांभवी पाटील यांच्या शुभ हस्ते सिया पवार यांचं स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. मायेची उबदार अशी शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय सिया पवार मॅडमना आपण सन्मानित करतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. दुसऱ्या षटकाचा प्रारंभ इथे होत असताना दुसरं षटक संघाचा नेतृत्व करणारा कॅप्टन MIDC एंडच्या दिशेकडून येतोय ओमकार. डावकुरा हाताचा फलंदाज महेश आणि पहिला चेंडू बॅटवर चांगल्या रीतीने घेतलाय. चेंडूला पाठवून दिलेला आहे काऊ कॉर्नर रिजन क्षेत्राच्या बाहेर. षटकार. धावा मिळतील 6. जसा चेंडू मैदानाच्या बाहेर गेला तसा पुन्हा एकदा आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला. बेस्ट वर्सेस बेस्ट असा पुन्हा एकदा लढाई, एक संघर्ष. राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा कॉपी पेस्ट. हा उचलला, फेकून दिला सीमे पलीकडे. 7वा षटकार. हे आक्रमण खऱ्या अर्थानं गोलंदाजावर चालू असलेलं आक्रमण नाही आहे, तर हे त्यांच्या मानसिकतेवर चालू असलेलं आक्रमण आहे. कारण की संघाचा स्टार खेळाडू आहे, कर्णधार आहे, तो गोलंदाजी घेऊन आला षटक क्रमांक दुसऱ्याचे आणि लगातार आलेल्या 2 चेंडूंवर 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालं. एक मानसिकतेवर आघात करत असताना पुन्हा एकदा यॉर्कर केलेला चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. आता मात्र स्ट्राईक रोटेट करतोय. या षटकामध्ये एकंदरीत 3 चेंडू संपन्न झाले. 3 चेंडूंमध्ये धावसंख्या आपल्याला 13 जमलेली पाहायला मिळते.
एकूणच धावसंख्या बनलेली आहे ती 26 धावा धावफलकावर. चांगला असा वादळ शाबाज या संघाचं वादळ या दिशेने घोंगवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजाभाई प्रीमियर लीग मध्ये हे वादळ घोंगावत असताना दुसऱ्या बाजूने आता मात्र अभय, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. अभयकडे ती क्षमता आहे परंतु ओमकार सुद्धा तितकाच ताकदीचा आहे. यावेळी अभयला वाऱ्याच्या विरोधामध्ये खेळणं गरजेचं असणार आहे. इथे विचारपूर्वक पद्धतीने खेळणं गरजेचं असणार आहे. खऱ्या अर्थानं कानमंत्र दिला जाणार आहे महेश कडून, कारण की महेशला माहिती आहे की तू जेव्हा वाऱ्याच्या विरोधामध्ये खेळणार आहे ना तेव्हा तुझे मोठे फटके जाणार नाहीये. तुला एकेरी किंवा दुहेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागलेलं आहे. हे खऱ्या अर्थानं विचारपूर्वक पद्धतीने खेळलेला क्रिकेट तोच मैदानामध्ये आपल्याला दिसतोय. वादळ शाबाद संघाची पहिली विकेट लवकरच गेली होती रुपेशच्या स्वरूपातून, पण दुसऱ्या बाजूला महेश शंकराचा अवतार. यावेळी मात्र अभय सुद्धा शांत बसणार नाहीये. गॅप आहे, मागे गेलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाला धावावं लागणार आहे. आउटफील्ड बद्दल आपण विचार करत होतो. आउटफील्ड स्लो आहे आणि लेग साइडला आपण बघितलं उजव्या हाताचा फलंदाज आणि या एंड वरून लेग साइडला फलंदाजी करत असताना चेंडू जास्तचा ट्रॅव्हल होत नाहीये. ताकद काढावी लागते. थोडी अंशी ताकद कमी पडली. वाऱ्याच्या विरोधामध्ये खेळत असताना या ताकदीचा परिणाम आपल्याला निश्चितपणे जाणवतोय. इथे मात्र धावा मिळणार आहे 2च्या स्वरूपातून. 2 धावसंख्या पुढे सरकले 28च्या आकड्यांवरती. शेवटचा चेंडू ओमकार. पुन्हा एकदा त्याच धाटणीचा चेंडू खेळायचा होता. शॉटम पूल करत असताना चेंडू गेलेला आहे मिडॉनच्या डोक्यावरून. डीप मध्ये लॉफ्टेड फटका होता. इथे सुद्धा 2 धावा मिळणार आहेत. 2 षटकांची समाप्ती चांगल्या रीतीने होत असताना वादळ शाबाची पाहायला मिळते. 15च्या सरासरीने धावफलकावर धावसंख्या बनलेली आहे ती 1 बाद 30 धावा. चळप पाणी ड्रिंक्स ब्रेक. मित्रांनो, आमचे छोटे सहकारी मंडळी आहेत त्यांना विनंती करतो की आपण पाण्याची पूर्तता करायची आहे. दुपारचे सत्र आहे, रणरणत वातावरण आहे आणि अशा या वातावरणामध्ये पाण्याची पूर्तता डिहायड्रेशन होऊ नये कोणत्याही स्वरूपातून. आमचे समालोचक मित्र कल्पेश ठाकूर यांनी सुद्धा आम्हाला सांगितलेले आहे की दुपारच्या सत्रामध्ये जास्त डिहायड्रेशन होतं, त्याच्यामुळे कोणताही त्रास खेळाडूंना जाणवू नये याच्यामध्ये सतत पाण्याचे सेवन करत राहा. थोडासा ब्रेक असेल, जाऊया तत्पूर्वी डीजे विराज. षटक समाप्त झालेले आहेत. 2 षटकानंतर धावसंख्या आपल्याला 30 पाहायला मिळत आहेत. वादळ शाबाचा खऱ्या अर्थाने घोंगावणारा वादळ मैदानामध्ये पाहायला मिळते. धावफलकामध्ये चांगली अशी धावसंख्या त्यांनी 2 षटकांच्या अंती बनवलेली पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचा शुभारंभ दुसऱ्या दिवशीचा गणरायाचरणी वंदन करून झाला. गणरायाचरणी नतमस्तक झालो. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं वंदन केले आणि तदनंतर या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाला प्रारंभ मैदानामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवात मात्र संत गतीने प्रत्येक संघाची होत असताना पाहायला मिळाली, जिथे की पहिला सामना रंगला तो जवळपास 24-25 धावाच बनवल्या होत्या आणि तो सहजतेने चेस करत असताना दिसला. तदनंतर मात्र जो काही दुपारचं सत्र जसा जसा सूर्य डोक्यावरती चालू आहे तसं तसं मात्र धावसंख्येचा वेग सुद्धा प्रत्येक संघाचा वाढत असताना सुद्धा पाहायला मिळाले. पॉवर प्लेचा 2 षटकांचा अंत निश्चितपणे झालेला आहे. 2 षटकानंतर 30 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र क्षेत्ररक्षण जे मित्रांनो पाहतोय ते विस्फारलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळणार आहे. डीप मध्ये जास्तीत जास्त क्षेत्ररक्षण ठेवण्यात आलेलं आहे. डावखुरा हाताचा फलंदाज महेश आहे. या एंडने फलंदाजी करणं म्हणजे घातक. वाऱ्याच्या विरोधामध्ये खेळायचं आहे. फुल टॉस होता, त्याला समोरला स्ट्रेट बॅटने ड्राईव्ह करत असताना एक स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक ओमकार तिथे सुद्धा सज्ज आहे. एकेरी धावेने धावफलक वर जात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 31 धावा धावफलकावर जमलेला पाहायला मिळतात. आता मात्र उजव्या हाताच्या फलंदाजाला पोषक असं वातावरण, पोषक अशी परिस्थिती मैदानामध्ये दिसणार आहे. गोलंदाजीसाठी सुद्धा आपल्याला दिसतोय ते सिद्धार्थ. नेहमी आपण पाहतो की ओमकारकडे गोलंदाजी असते. ओमकार 2 षटकं नेहमी हाताळताना पाहायला मिळतो. यावेळी ओमकारने सिद्धार्थवर ही भूमिका दिलेली आहे की सिद्धार्थ तू करू शकतोस, तुझ्याकडे ती क्षमता आहे. क्षमता जागवण्याचं काम इथे
केलं जात आहे. यावेळी हलकीशी कट लागलेली आहे. फाईन लेगला क्षेत्ररक्षक जास्त फाईन होता, त्याला मात्र चेंडूचा प्रवास जिथे चालू आहे त्या दिशेला धावावं लागले. 2 धावा मिळणार आहेत. 2 धावेने धावसंख्या सरकत असताना पाहायला मिळाले की 33 धावा. आणि हा प्रत्येकाचा खेळाडूमध्ये ना काही क्षमता असते मित्रांनो, आणि ती जागवण्याची गरज असते. जसं की जेव्हा रामायणामध्ये गरज निर्माण झाली होती, हनुमंतांना मात्र लंकेला जाणं गरजेचं होतं, त्यावेळी त्यांच्यामधल्या क्षमता या जागवल्या गेल्या. तेव्हाच कुठे त्यांनी झेप पावलं ते श्रीलंकेकडे लंका दहन करून आले. आणि तोच लंका दहन करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय वादळ शाबाची लंका. परंतु ही लंका दहन होणार नाही आहे, कारण की चांगली अशी फलंदाजी इथे अपयशी प्रयत्न पाहायला मिळाला. अभयचा एक मोठा फटका खेळायचा होता, पूल करायचा होता, परंतु पूल त्याचा सक्सेसफुल ठरू शकला नाहीये. बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणताच संपर्क नाहीये. स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षण आपण बघितलं तर पूर्णपणे मोकळीक आहे. व्यासपीठाच्या समोर एकही क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत नाहीये. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक निश्चितपणे आपल्याला दिसतोय. पुन्हा एकदा एक लेमन कट. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आता थोडासा वाईड झालेला दिसतोय. फाईन लेग म्हणजे काय असतं, जी एक बाउंड्री लाईन आपण आखली, दोन्ही खेळपट्टींच्या मध्ये एक समांतर लाईन आखली, तर जास्तीत जास्त जवळ असलेला क्षेत्ररक्षक मागच्या दिशेला तो जास्त फाईन असतो, म्हणून त्याला फाईन लेग म्हणतात. आणि तिथे सातत्याने चेंडू जात असताना आपल्याला पाहायला मिळतं एकेरी धावाने धावफल संख्या पुढे सरकली 34 या आकड्यांवरती. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर त्यामध्ये काय घडले तर तिथे मोठ्या धावसंख्या आल्या. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च झाल्या, दुसऱ्यामध्ये 17. आता मात्र चांगले 4 चेंडू हाताळण्यात आलेले आहे. डावकर हाताचा फलंदाज इथे बीट होतोय महेश. पहा मित्रांनो, इथे कृपया पाणी घेऊन जायचं आहे, चेक करा. प्रथम उपचार हवं असेल तर कृपया मागवायचं आहे. खेळाडूला कोणत्याही पद्धतीची दुखापत होणार नाही आहे याची दक्षता घ्यायची आहे प्रत्येक वेळी. हे क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. क्रिकेटच्या खेळामध्ये संघभावना आणि मैत्रीला खऱ्या अर्थानं प्राधान्य दिलं जातं. प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू असला तरी सुद्धा पहा, प्रतिस्पर्धी संघाचे जे खेळाडू आहेत या खेळाडूची मदत करण्यासाठी, महेशची मदत करण्यासाठी जमलेले आपल्याला दिसतात. पहा, चेक करा. काही जर जास्त दुखापत झाली असतील तर आपण रिटायर्ड हर्ट होऊन सुद्धा दुसऱ्या फलंदाजाला आपण एंटर देऊ शकतो. काही जास्त त्रास असेल तर कृपया महेश आणि अंपायर यांना विनंती करतो की आपण तो जे डिसिजन घ्यायचा आहे. सामना चालू आहे तो वादळ शहाबाज यांच्या विपक्षामध्ये रत्नाकर एंटरप्राइजेस या दोन्ही संघांमधला चालू असलेला सामना. रत्नाकर एंटरप्राइजेस या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि तदनंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला. त्यांचे कर्णधार ओमकार यांनी क्षेत्ररक्षकांच्या भूमिकेमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना लाल रंगाच्या जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या गणवेशामध्ये रत्नाकर एंटरप्राइजेसचा संघ क्षेत्ररक्षण करतोय, तर दुसऱ्या बाजूला वादळ शहाबाज या संघाला जांभळ्या जर्सीमध्ये फलंदाजी करत असताना सुद्धा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सामना चालू होतोय मित्रांनो, जिथे की सिद्धार्थची गोलंदाजी होती. तिसरं षटक गोलंदाजी मार्गावरून मार्गस्थ होत असताना 5 चेंडू समाप्त झालेत. शेवटचा चेंडू होता 6व्या चेंडूसाठी. आता मात्र सिद्धार्थ पुन्हा एकदा आपल्या रनवे वरून सज्ज होणार आहे मारा करण्यासाठी. महेश, लास्ट बॉल टू गो. हाही चेंडू नो चेंडू आहे. पंचांकडून एकदा जोरदार इशारा आलाय. रनआउट करण्याची सुद्धा संधी निर्माण झाली होती, तसा हे प्रयत्न सुद्धा पाहायला मिळालेला आहे. नो चेंडू आलाय. आमचे अतिदक्ष पंचांची नजर मंचावरती नेहमीच राहिलेली आहे. कुठल्याही स्वरूपातला नो चेंडू असो, क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना कोणत्या पद्धतीची असो, आणि जे क्रिकेटचे नियम आहेत त्या नियमावलीमध्ये राहून आपण मात्र हा खेळ करत असतो. तिसऱ्या पंचांचा कडे मागणी केलेली आहे. खऱ्या अर्थाने इथे जे क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना आहे ती जास्तीची पाहायला मिळते. आता मात्र तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय गेलेला आहे. आपण पाहणार आहोत तिसऱ्या पंचांचा इशारा काय असेल. मात्र ऑन फील्ड अंपायर आहेत, त्यांच्या माध्यमातून हा नो चेंडू, या चेंडूवरती काय घडामोडी घडलेल्या असतील त्या तुमच्यापर्यंत आम्ही सांगणार आहोत. मात्र या चेंडूचं नशीब काय असेल ते त्वरितच आम्ही तुमच्यापर्यंत सुपूर्द करणार आहोत. दरम्यान ही निश्चितपणे स्पर्धा आपण मित्रांनो पाहत आहोत. राजाभाई केनी यांच्या
प्रमुख संकल्पनेतून आणि प्रेरणेने संपन्न होणारी स्पर्धा आहे. या विभागातील ज्यांनी विकासाचा महामेरू उभा केला, या विभागामध्ये विकासाच्या माध्यमातून अनेक योजना ज्यांनी राबवल्या असे सन्माननीय श्री राजाभाई केनी, समाजाच्या उन्नतीसाठी कायमच झटणारा नेता, जनतेच्या हितासाठी कायमच झटणारा नेता, एक प्रामाणिक नेतृत्व आणि गरजूंपर्यंत कशा पद्धतीने आपली मदत पोहोचवता येईल त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणे आपल्या शंका घेऊन येत असतात, विकास कामांचा आराखडा घेऊन येत असतात आणि तो आराखडा पूर्ण करण्याचं काम हे रायगड जिल्ह्याला लाभलेलं सक्षम नेतृत्व सन्माननीय श्री राजाभाई केनी यांच्या माध्यमातून होत असतात. दूरदृष्टी असलेला हा नेता, एक खंबीर नेतृत्व, कायमच जनतेच्या पाठीशी असणारे, तसेच अशा पद्धतीचे क्रीडा सोहळे उभारण्यामध्ये आमच्या सर्व नवतरुणांच्या मागे खंबीरपणे उभे असणारे सन्माननीय श्री राजाभाई केनी, त्यांच्याच प्रमुख आयोजनातून संपन्न होणारी स्पर्धा राजाभाई प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5 आहे मित्रांनो. 5व्या पर्वातला दिवस क्रमांक 2. उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि धन्यवाद. राजाभाईंवर त्यांचं प्रेम आहे म्हणूनच की काय विविध क्षेत्रातील मान्यवर दिग्गज मंडळी आजच्या या क्रीडा सोहळ्याला इथे उपस्थिती दाखवतात, दर्शवतात आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा आम्हाला एक सुवर्ण संधी आम्ही दिलेली आहे. आपल्या इथे 50 रुपयाचं कुपन आहे मित्रांनो, त्या कुपनचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. त्या कुपन मध्ये शेवटच्या दिवशी आपण लकी ड्रॉ काढणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळणार आहे, जवळपास 12 किलोचा एक बोकड. 15 जवळपास आपण 2-3 दिवसापासून बोकड जो ठेवलेला आहे त्याचं वजन वाढलं असावं. 15 किलोचा बनलेला आहे आणि एक सुवर्ण संधी निश्चितपणे आहे आणि सगळ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. इथे प्रेक्षक असेल, मान्यवर असतील आणि खेळाडू असतील, या सगळ्यांसाठी इथे ऑफिशियल सुद्धा आहेत. जे ऑफिशियल्स आहेत, डीजे दादा असतील, tenniscricket.in टीम असेल, त्या टीमसाठी सुद्धा सगळ्यांसाठी सुवर्ण संधी असेल. फक्त शेवटच्या दिवशी आपण आपल्या कुपन सोबत इथे सज्जता राहायची आहे. मागचा चेंडू नो चेंडू होता, आता पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलेला आहे. नाही, रिव्ह्यू नाही, चेंडू समाप्त झालाय. 3 षटकं समाप्त झालेले आहेत. 3 नंतर धावसंख्या 36 धावसंख्या. धावफलकावर 3 षटकाचा अंत झालाय. 3 षटकानंतर 36 धावसंख्या पाहायला मिळत आहे. पहिले 2 षटकांचा विचार केला ना मंडळी, तर 2 षटकांमध्ये 30 धावा बनल्या होत्या आणि या षटकामध्ये पहा सिद्धार्थने पुनरागमन केलेलं आहे. सिद्धार्थने पहिले षटक सुद्धा घेऊन आलं, त्याच्यामध्ये 13 धावा खर्च केल्या. नंतर येणारं त्याचं वैयक्तिकपणे दुसरं षटक, त्यामध्ये फक्त धावा खर्च केलेल्या आहेत त्या 6. क्रिकेटचा खेळ पहा मित्रांनो, कोणत्याही क्षणी क्रिकेटचा खेळ रंग पालटू शकतो. तेच खेळपट्टी आहे, तेच एंड होतं आणि तेच फलंदाज मैदानामध्ये आहे. फक्त एकच विकेट गेली होती. रुपेशने जास्त काही चांगली कामगिरी केली नाही. 2 चेंडूचा खेळ केला, एकावर एक धाव आणि दुसऱ्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपातून बाद झाला. मात्र नंतर आलेले दोन्ही खेळाडू आहेत, एका बाजूला महेश आहे मॅन फ्रॉम शाबाज आणि दुसऱ्या बाजूला अभय आहे चांबरेचा हा खेळाडू, आणि दोघे सुद्धा फलंदाजी करत असताना सर्व काही सारख्या पद्धतीने. मात्र तिसरं षटक हाताळत असताना फक्त धावा खर्च केलेल्या आहेत त्या 6 धावा. एकंदरीत 36 धावसंख्या. आता मात्र षटक क्रमांक 4 साठी आलेला आहे काचळी गावचा खेळाडू सन्माननीय महेश वावेकर. राजाभाई केनी यांचे सहकारी आहेत, ते इथे उपस्थित आहेत. त्यांचे चिरंजीव खेळत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रथमेश वावेकर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला आहे. पोस्को कंपनीमध्ये सुद्धा त्याने क्रिकेटचा खेळ आपला दर्शवला आणि तिथे सुद्धा भरपूर असा मॅन ऑफ द मॅचचं किताब त्यांनी सुद्धा जिंकलं. असा खेळाडू काचळे गावचा एक सितारा प्रथमेश वावेकर. प्रथमेशचा पहिला चेंडूवर एक मोठा फटका महेश कडून. चेंडू होणार आहे सीमा पार, येणार आहे 6 धावांचा षटकार. अगदी समोर चेंडू टाकला. प्रथमेशला आपली रणनीती चेंज करावी लागणार आहे, स्ट्रॅटेजी चेंज करावी लागणार आहे. राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. यावेळेला जीप मध्ये क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडू जाणार आहे. काऊ कॉर्नर रिजन आहे. इथे एकदा पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळणार आहे आणि अभय दान स्वरूपातून विकेट देणार आहे. विकेट क्रमांक 2 वादळ शाबाज संघाला. अभय बाद. बॅक टू दी पॅव्हेलियन.
अनेक वर्ष तपश्चर्या केली. या विभागामध्ये खारीपाट विभागामध्ये चांगलं असं क्रिकेट खेळून दाखवलं. JSW संघासाठी सुद्धा अनेक ठिकाणी हे जे क्रिकेट खेळत असतात असे वादळ शाबाचे एक आयकॉन खेळाडू क्लासिक रसिक इनियाच नंबर 4. पुढला चेंडू, हा चेंडू मात्र महेशसाठी होता. सरळ हाताने स्ट्रेट ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफ रिजन मधला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार आहे. एकच धाव. यावेळी मात्र पुन्हा एकदा प्रथमेशने कमबॅक केलेला आहे. आता एका बाजूला बघितलं तर क्लासिक रसिक एक मोठा खेळाडू, अनेक वर्ष क्रिकेटची तपश्चर्या केलेली आहे. क्रिकेटचा आशीर्वाद, क्रिकेटची देवता त्याच्यावर प्रसन्न झालेली आहे. असा क्लासिक रसिक स्ट्राईक एंड कडे फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला एक नवोदित आणि या विभागातला कुर्डस कुसुंबळे पंचायत विभागातला नव्याने उभारी घेणारा एक खेळाडू आहे, अर्थातच प्रथमेश वावेकर. सन्माननीय श्री महेशजी वावेकर यांचे चिरंजीव आहेत. महेश वावेकर सुद्धा या मंचावरती उपस्थित आहेत आणि ते खेळ पाहत असताना आपल्या मुलाचा आणि एक अभिमानाचा क्षण असतो ना प्रत्येक वडिलांसाठी. जसं की आपला मुलगा या मंचावरती खेळ प्रदर्शित करतोय आणि त्याचा खेळ हे सारी जनता पाहत असते आणि चांगल्या परफॉर्मन्सची अपेक्षा सुद्धा करत असते. पुढल्या चेंडूसाठी सज्ज होणार आहे चेंडू क्रमांक 4. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. उजव्या हाताचा फलंदाज रसिक. पहिला चेंडू रसिक साठी. रसिक या फटक्यांसाठी ओळखला जातो. अगदी पॉइंटच्या डोक्यावरून मारलेला फटका. चेंडू होणार आहे सीमारेषा पार. षटकार. वर वादळ शाबाज या संघाची पाहायला मिळतोय. मैदानामध्ये आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकार. एक टायमिंगचा नजारा. चालू असलेले षटक क्रमांक 4 आणि 4 षटकांमध्ये 50 धावा बनवलेल्या आहेत. वादळ शाबाज संघाने मोठी धावसंख्या बनवलेली आहे. आता इथून पुढे ते जितकी धावा बनवणार आहेत त्या तितक्या धावा बोनस स्वरूपातून त्यांच्या धावफलकामध्ये ऍडिशन होत असताना आपल्याला दिसतील. आपला एंड चेंज करत असताना पुढे मात्र अगदी समोरला टाकलेला हा चेंडू रसिक यांच्यासाठी आणि दरम्यान इथे उपस्थित झालेले आहेत सन्माननीय श्री राजाभाई केनी यांना खांद्याला खांदा लावून त्यांना सहकार्य करणारे आंबेपूर मतदारसंघातल्या नवनिर्वाचित रायगड जिल्हा सदस्य सन्माननीय सौरसिकाताई केनी यांचे इथे आगमन झालेले आहेत आणि त्यांचं आगमन करत असताना एक मोठा फटका, एक केविळवाना प्रयत्न. इथे मात्र बीट झालेला आहे क्षेत्ररक्षक. चेंडू होणार आहे काऊ कॉर्नर रिजन मधून बाहेर येणार आहे चौकार. 4 धावांचा आहे. जोडी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. एका बाजूला महेश पाहायला मिळतोय जो की सलामीवीर म्हणून मैदानामध्ये जो आला होता, ज्याने आपल्या खेळीचा प्रारंभ केला होता. त्यांनी चांगली आणि इथे हेलिकॉप्टर आपला खेळ पाहण्यासाठी हेलिकॉप्टरचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मित्रांनो पहा ही आपली स्पर्धा अगदी दमदार स्पर्धा होत असताना पाहायला मिळते आणि वरून आकाशाचा वेध घेत आकाशाच्या नजरेने ही स्पर्धेचा सुद्धा विहंगमय दृश्य निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतं. कालच्या दिवसामध्ये तुमच्यापर्यंत काही रील सुद्धा पोहोचले असतील. त्या आपण ड्रोन शूट सुद्धा घेतले होते आणि ड्रोनच्या माध्यमातून विहंगमय असं दृश्य या मैदानामध्ये निश्चितपणे पाहायला मिळतो. एका बाजूला बघितलं तर खाडीचे क्षेत्र आहे
त्या बाजूला खारपुटीचे जंगल आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर चिखली गावाच्या मागच्या दिशेला भोमुली सारखं रम्य ठिकाण, थंड हवेचं ठिकाण सुद्धा आहे. अशा या निसर्ग संपन्न वातावरणामध्ये बसलेलं हे मैदान सूर्या रोशनी क्रीडांगण, आणि या मैदानामध्ये मनमोहक असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतो. सगळीकडे भगवी अशी शाल पांघरलेली पाहायला मिळतं आणि त्यामध्ये हिरवं असं क्रीडांगण, सूर्या रोशनीचं मैदान. अलिबाग तालुक्यामध्ये जिथे जिथे मैदान आहेत त्यामध्ये अजून एक मानाचा तुरा आणि प्रसिद्ध असलेले मैदान अर्थातच सूर्या रोशनी चिखलीचं मैदान. आणि याच मैदानामध्ये आपण स्पर्धा संपन्न करीत आलेलो आहोत. राजाभाई प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5 त्याचा थरार आपण पाहत आहोत. दिवस क्रमांक 2 आहे. दूरदृष्टी असलेलं असं नेतृत्व निश्चितपणे रायगड जिल्ह्याला लाभलेलं आहे सन्माननीय श्री राजाभाई केनी यांच्या माध्यमातून. आता मात्र षटक क्रमांक शेवटचा असणार आहे. 5वं षटक घेऊन येत आहे तो दीप. स्ट्राईकर असणार आहे तो महेश, नॉन स्ट्राईकला क्लासिक रसिक. दीपचा पहिला चेंडू जोरदार फटका करण्याचा प्रयत्न केला होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. काऊ कॉर्नर रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक, जागा मोकळी आहे त्या दिशेलाच मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला महेश यांचा. इथे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. एकेरी धावाने धावसंख्या पुढे सरकले. 55चा आकडा, 5-5 विकेट गेलेले आहेत त्या 2. आता मात्र क्लासिक रसिक यांच्यासाठी 5 चेंडू असणार आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा आपण डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण बघितलं तर अक्षरशः मोकळं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहेत. आणि ऑफ साइडला डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण ठेवण्यात आलेलं आहे. कारण हेच की ऑफ साइडचा बादशाह म्हणून ओळखलं जातं क्लासिक रसिक यांना. ऑफ साइडला सातत्याने फटके करतात, म्हणूनच की काय ऑफ साइड रिजन मध्ये संघाचे कर्णधार ओमकार पाटील तिथे जाऊन क्षेत्ररक्षण करण्यासाठी एक बाजू सांभाळण्यासाठी सज्ज. आता मात्र चेंडू हवेमध्ये दूरवर गेलेला आहे. प्रयत्न करणार आहेत, झेल येणार नाहीये. मात्र प्रथमेश वावेकर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण एकदा पूर्ण करतो. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये महेशला मात्र परतावं लागणार आहे. हादरा क्रमांक 3 वादळ शाबाद संघासाठी बाद होणारा खेळाडू महेश. बॅक टू द पॅव्हेलियन. षटक अशाच पद्धतीने हाणामारीचं षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. जास्तीचा प्रयत्न केला जात आहे, जास्त ताकद लावली जात आहे, जास्त एफर्ट्स घेतले जात आहे धावा बनवण्यासाठी. धावसंख्या बनलेली आहे ती 56 धावा. या चेंडूवर काय घडले तर एक धाव पूर्ण केली, दुसरा धाव करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आणि महेश बाद झालेला आहे. नव्यानं आलेला फलंदाज आहे अजून एक, जो अनेक स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी मात्र वादळ शाबाज या संघामध्ये फलंदाजी करण्यासाठी प्रितेश आलेला आहे 7 नंबरच्या जर्सी मध्ये. नेक्स्ट बॉल असेल दीपचा. यावेळी समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह करत असताना चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येणारा एक टप्पा आपल्या हातामध्ये घेतोय. एकदा पूर्ण, पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्ट्रायकिंग एंड कडे चेंडू फेकी केलेला आहे. इथे सुद्धा 2 धावा वाढत असताना पाहायला मिळणार आहे. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 58 या आकड्यांवरती. एक महत्वपूर्ण सामना आहे. यानंतर होणारा सामना असेल वागेश्वर वाघवीरा विपक्ष शंभूराजे वॉरियर्स. या दोन्ही संघाने नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये प्रेझेंट राहायचा आहे. यानंतरचा सामना वागेश्वर वाघवीरा अमीर पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला शंभूराजे वॉरियर्स. यावेळी मात्र उंचावरून फटका आहे हवेमधून. चेंडू बराच वेळ हवेत राहिल्यानंतर जाणार आहे सीमारेषे पलीकडे. पार मिळणार धावा 6. षटकार. आणि इथे मात्र षटकार पाहायला मिळाला. यानंतर येणारी ही विकेट 64 धावांवर पडत असलेली
क्लासिक रसिक यांची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या पाहायला मिळते ती 64 धावा. शेवटचं षटक होतं आणि शेवटच्या षटकामधील एका चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. नव्याने आलेला फलंदाज रसिक यांच्या जागेवरती योगेश. आर्मी मॅन, एक आर्मी मॅन योगेश आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजूनपर्यंत त्यांची फिटनेस बघितली तर तितक्याच मजबूत असे या फिटनेस मध्ये पाहायला मिळणार आहेत. एक चेंडू जर त्यांच्या टप्प्यामध्ये आला तर त्याला सीमा रेषेपलीकडे मारण्यासाठीचा प्रयत्न आपल्याला निश्चितपणे दिसणार आहे. योगेश यांचा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आणि गोलंदाजीसाठी दीप आहे. दीपने एक षटकार जरूर खाल्ला होता. शेवटचा षटक हाणामारीचा षटक आहे आणि मंचावरती आपण बघितलं तर रसिक सारखा फलंदाज होता, दुसऱ्या बाजूला प्रीतेश सारखा फलंदाज होता. मोठी धावसंख्या येणे गरजेचं होतं. अशा वेळी शेवटचा चेंडू खेळण्यासाठी योगेश. हा चेंडू मात्र ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू. कोणताही उपाय नाही आहे. प्रश्न विचारले दीपने परंतु त्याच्यावर चांगला उत्तर नाही आहे योगेश यांच्यासाठी. शेवटचा चेंडू होता. या चेंडूवर एकेरी धावेने समाधान मानावं लागणार आहे. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकली. 65 धावा बनवलेल्या आहेत. वादळ शहाबाज या संघाने चांगली अशी फलंदाजी करून दाखवली. शेवटच्या षटकामध्ये खूप कमी धावसंख्या आल्या. जिंकण्यासाठी रत्नाकर एंटरप्राइजेस या संघाला तब्बल धावा बनवायच्या आहेत त्या 66 धावा. 66 धावा कशा बनवणार आहेत हे आपण ऐकणारच आहोत. परंतु टॉस बॉक्स मध्ये मी आमंत्रित करतोय अमीरजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे वागेश्वर वाघवीरा संघ. त्यांचे कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला सिया पवार आणि रत्नाकरजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे शंभूराजे वॉरियर्स वीरवाडी. या संघाच्या कर्णधारांना सुद्धा विनंती करतो की आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. साठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्ही खेळाडू सज्ज झालेले आहेत. टॉस साठी यायचं आहे. दरम्यान चेतन आपल्या इथे उपस्थित आहेत आणि ऋषी वालेकर सुद्धा उपस्थित आहेत. ताईंच्या उपस्थितीत आपण टॉस घेणार आहोत. सिया पवार आणि रसिकाताई उपस्थित आहेत. नाणेफेक घेणार आहोत आपण. कॉल मागितलेला आहे. हेड आणि आलेला आहे तो टेल आलेला आहे. ऋषी वालेकर खूप खुश असतील. तर ऋषी वालेकर एकंदरीत तुझ्या बाजूने नाणेफेकीचा कौल येत असताना पाहायला मिळाला. यावर्षी आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहेस तर ही स्पर्धा कशी वाटते तुला आणि आयकॉनच्या भूमिकेमध्ये असताना तुमचे संघ मालक सुद्धा इथे उपस्थित आहेत. तर एकंदरीत कसं वाटते या स्पर्धेमध्ये खेळताना? नाही, दरवर्षीप्रमाणेच आयोजन यंदा पण तेवढंच चांगलं आहे. आणि तुझ्या समोरचा संघ आहे. तू सरप्राईज झाला असेल की चेतन वावेकरला तुझ्या विरोधामध्ये टॉस घेण्यासाठी आलेला आपल्याला पाहायला मिळाला. तर यांच्या संघाविरुद्ध तुझा सर्वप्रथम निर्णय काय असेल आणि काय स्ट्रॅटेजी असणार आहे? फिल्डिंग फर्स्ट करी. आणि दुसऱ्या बाजूला तुझं मनपूर्वक धन्यवाद. दुसऱ्या बाजूला चेतन वावेकर सुद्धा आहेत आणि मलाच खऱ्या अर्थानं शॉक बसलं कारण की आपण वागेश्वर वाघवीरा या संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून आपण पंकजला पाहतो आणि एक वेगळी स्ट्रॅटेजी
खऱ्या अर्थानं वागेश्वर वाघिरे या संघाची पाहायला मिळते. आयकॉन खेळाडू पंकज पाटील, नेहमी आयकॉनला आपण कर्णधार होताना बघितलं, यावेळी आपण बघतोय तर चेतन वावेकर कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आहे. तर ही भूमिका स्वीकारताना तुमचा काय विचार आहे? सर्वप्रथम मी आमचे ऑनर आमिर पाटील यांचे धन्यवाद करेल, कारण सलग त्यांनी 2 वर्ष ही टीम घेतली. तर गेल्या वर्षी आमची रसिका रायझिंग टीम होती आणि त्याच्यात रसिक पाटील आयकॉन होता, तेव्हा पण मीच कॅप्टन होतो. आणि आता आमचं पंकज पाटील आयकॉन आहे, तेव्हा पण मीच कॅप्टन आहे. आमचा ऑनर बाहेर आहे त्यामुळे आला नाही, पण त्यांनी पूर्ण जिम्मेदारी सुमित कोटेकर आणि माझ्यावर दिलेली आहे. आणि मला थोडं बोलायचं आहे भाई, ही जी लीग आहे जी आपण 5 वर्षाआधी चालू केलेली, तुमचा एकच हेतू होता की आपल्या लोकल पोरांना चान्स मिळावा. आता ही लोकल पोरं आमदार लीग पुन्हा बाहेर ज्या मोठमोठ्या लीग आहेत ना तिथे पोहोचलेले आहेत. आणि ते बघूनच आज पांडवादेवी लीग, ती असोसिएशन लीग, आपल्या मुलांना सर्वांना चान्स मिळालेला आहे. आणि भाई सर्व 5 वर्षाची तुमची आयडिया आहे. आणि खरंच आज आपल्या लोकल पोरांना बघून मला अभिमान वाटतोय वहिनी, खरंच की आज लोकल पोरं आपली खेळत आहेत. पहिले काचली असो, कुर्डूस असो, शहाबाज असो, सर्व पोरं छोटी छोटी घाबरत होते, आज आमदार लीग पर्यंत पोहोचलीत आणि खेळतात. मी खरंच भाई तुमचा धन्यवाद करेल. आणि दुसरी गोष्ट भाई सांगतो, गेल्या वर्षी मला एक शब्द दिलेला तुम्ही, अरे काय कुठल्या आपली पोरं घाबरता काय तुम्ही, आयकॉन का नाही आपला ठेवत? भाई आयकॉन नाही तर 11च्या 11 पोरं ही आपल्या कुर्डूस आणि कुसुमला असोसिएशनचे घेतलेले आहेत. यावेळेला हार जीत ते नशीब ठरवेल. निश्चितपणे तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा असतील. वागेश्वर वाघेरा संघ आणि चेतनजी वावेकर मान्यवरांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद देतो. तर नाणेफेकीचा कौल आलेला आहे तो ऋषी वालेकर यांच्या टीमकडे आणि त्यांनी स्वीकारलेला आहे. तर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा जाऊया एक मस्तपैकी थरार पाहण्यासाठी, जिथे की 2 संघ एकमेकांविरुद्ध झुंज करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक वादळ शहाबादचा संघ तर दुसऱ्या बाजूला रत्नाकर एंटरप्राइजचा संघ. 66चा पाठलाग. जाऊया समालोचन कक्षामध्ये. ओटीयू कल्पेश ठाकूर सर. पहिलाच बॉल फ्लिक ऑफ द रेक्स, बॉल जाते वन बाउन्स इनटू द फॅन्स. येथील धावा 4 चौकार. राजाभाई प्रीमियर लीग 2026 5वं पर्व. क्रिकेट स्पर्धेचे खरे शिल्पकार म्हणजे आमचे आदरणीय राजाभाई. मैदानावर दिसणारी शिस्त असो, व्यवस्थापनातील परिपूर्णता, खेळाडूला मिळालेल्या उत्तम सुविधा, हे खऱ्या अर्थानं राजाभाईंच्या मेहनतीचं जिवंत उदाहरण पाहतोय आपण. आज वेळेचं नियोजन असू द्या किंवा खेळाडूंची काळजी, प्रत्येक गोष्टीमध्ये राजाभाईंनी जबाबदारी आणि समर्पण दाखवून दिलेलं आहे. फक्त सामना भरवणे हे इतकंच नाही, तर क्रिकेटच्या माध्यमातून एकता, शिस्त आणि प्रेरणा देण्याचं काम खऱ्या अर्थानं आज राजाभाईंनी या राजाभाई प्रीमियर लीगच्या माध्यमातून दिलंय. तर खऱ्या अर्थानं या सर्व रसिक प्रेक्षकांच्या माध्यमातून राजाभाईंना या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सलाम करतोय. कारण हे एवढं मोठं हक्काचं व्यासपीठ या आपल्या विभागातील खेळाडूंना दिलंय आणि या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं मोठमोठे खेळाडू तयार होताना आपण पाहतोय. जाऊयात मित्रांनो मैदानाकडे, जिथं मात्र खऱ्या अर्थानं दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आणि 66 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रणय आणि प्रथमेश वावेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॉलिंग मार्क वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आपण प्रितेश पाटील अर्थातच भुऱ्या याला पाहतोय. भुऱ्याचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, बॉल सरळ चाललाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल सरळ जातोय, सरळ बॅटनं, सीधी बॅट, नो बकवास. बॉल लाड्या अशा प्रितेश याच्यावरती हल्ला चढवत असताना आतापर्यंत पहिल्या 3 बॉल मध्ये टीम रत्नाकर एंटरप्राइजेस 9 धावा धावपलकावरती पाहतोय. नेक्स्ट बॉल भुऱ्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. यावेळी लाऊड अपील, पंचांनी अपील मात्र उचलून दिले. LBW लेग बिफोर विकेट सापडले गेले. फर्स्ट विकेट डाऊन. प्रथमेश बॅक टू द डगआउट.
सगळ्या प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. कृपया आपण लकी कुपन घ्यायचं आहे. जवळपास 15 किलोचा बोकड तुम्हाला लकी कुपनच्या माध्यमातून मिळणार आहे. शेवटच्या दिवशी आपण कुपन ओपन करणार आहोत. तरी सगळ्यांनी ज्यांनी कुपन घेतलेले नाही आहेत त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे आणि इकडून कुपन आपण स्वीकार करायचे आहेत. कुपनची किंमत असणार आहे 50 रुपये. कुपन घ्या. खऱ्या अर्थानं आपण ही स्पर्धा संपत असताना तुम्ही एक आनंदाची गोष्ट सुद्धा घरी घेऊन जाऊ शकता. तुमचं नशीब चांगलं असेल तर. पुन्हा एकदा जाऊया O2 कॉम्बॉक्स. सूरज न्यू बॅटर. सूरज आले तेताक्षणी समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. मिड ऑन आहे, मिड ऑफ आहे. बॉल उचलतात तोपर्यंत एक धाव कंप्लीट. सॉरी डेड बॉल ना. ओके, बेल्स पडल्या असल्या कारणानं डेड बॉल आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून. आता मात्र खऱ्या अर्थानं हवेचा वेग देखील पाहतोय. बेल्स पडली तिथं कोणत्या प्रकारचं कार्य घडलं नाही. डेड बॉल ठरवला गेला. क्रमांक 20 वापरत असताना पंच. डेड बॉल यावेळी सरळ लॉफ्ट केलाय. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. फटकेबाजी पाहतोय मित्रांनो. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. हा खेळ घाम, जिद्द आणि विश्वासाचा आहे. कारण जेव्हा मनात विश्वास असतो ना तेव्हा कोणत्याही वेगाचा चेंडू तुमचं काहीही बिघडवू शकत नाही. प्रितेश याच्यावरती हल्ला चढवला जातोय. इट्स अनदर वन. बॉल हवेमध्ये आहे. मिस्टायमिंग शॉट डाऊन दी बॉल. फिल्डर येत आहेत. महेश आहेत. महेश यांच्यासाठी लॉंग चेस होते परंतु महेश यांचे प्रयत्न मात्र अपुरे पडताना पाहतोय. बॉल मात्र धरतीला दान केला आणि मात्र जीवनदान पाहतोय ती सूरज यांच्यासाठी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती तब्बल 17 धावा एका विकेटच्या मोबदल्यात रत्नाकर एंटरप्राइजेस. प्रथमेश वावेकर 4 धावांवरती बाद झाले असले तरी मात्र खऱ्या अर्थानं इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आल्यानंतर मात्र सूरज पहिलाच बॉल फेस करत असताना लॉंगॉनच्या वरून मारलेला षटकार पाहिला. तदनंतर दुसऱ्या बॉलवरती जरूर झेल सुटला होता परंतु त्या बॉलवरती देखील 2 धावा कंप्लीट करत असताना पाहिला. 17 धावा पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये मारल्यानंतर आता मात्र स्वतः कर्णधार आयकॉन खेळाडू क्लासिक रसिक अर्थातच रसिक हे क्रिकेट मास्टर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आयकॉन खेळाडू देखील आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. फर्स्ट बॉल MIDC एंड कडून रसिकाले समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना मिडॉनला बॉल ड्राईव्ह केला. सिंगल धावा पाहतोय आपण. रसिक मित्रांनो, रसिक बद्दल बोलायचं झालं तर फार कमी बोलता येईल कारण रसिकाच्या बद्दल बोलायला गेलं तर 1-2 तास जरी बोललं तरी शब्द अपुरे पडतील असा हा खेळाडू. आज जर पाहायला गेला तर JSW क्रिकेट खेळत असताना संपूर्ण भारतभर हा दौरे करतोय आणि मग तिथे जर पाहायला गेला तर JSW संघासाठी महत्वाचा खेळाडू म्हणून काम करत असतो. आणि आज जर पाहायला गेला तर राजाभाईंची लीग खेळण्यासाठी आल्यानंतर मात्र त्यांचं षटकारानं स्वागत केलंय. प्रणय यांच्या बॅट मधून हा येतोय बेधडक षटकार. थँक्यू डीजे. षटकार आलाय. सूरज यावेळी स्क्वेअर कट करायचा होता. पॉइंटच्या वरून मारायचं होतं अभय यांच्या वरून परंतु बॅट आणि बॉल यांचा संपर्क होऊ शकला नाही आहे. परंतु सूरज काय फटकेबाजी करत असताना पाहतोय
त्यांना देखील माहित आहे की टार्गेट मोठा आहे आणि टार्गेट जर मोठा असेल तर मन देखील लोखंडासारखं मजबूत करून खेळ करावा लागतो आणि तो खेळ सध्याच्या घडीला सूरज हो स्कूप करायचा होता, स्कूप करायचा होता खऱ्या अर्थानं. हा बाईकच्या धावा आपण पाहतोय, एक अनऑर्थोडॉक्स स्टाईल ज्या शॉटला खऱ्या अर्थानं सुपला शॉट म्हणून संबोधलं गेलं आणि तो शॉट मारण्याचा प्रयत्न मला सिंगल धावा आली 25 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचा हा खेळ पाहतोय आपण. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये 25 धावा आतापर्यंत टीम रत्नाकर एंटरप्राइजेस सुतारपाडा. Switch it, what a shot! Perfect connection of the bat. Perfect timing by Mr. Pranay. Ball जातोय च्या आतमध्ये. हे दोन खेळाडू जर पाहायला गेलात ना तर बॅट नाही तर शंभूरायांची तलवार घेऊन समोरच्या वरती सपासप वार करताना पाहतोय. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, परंतु यावेळी लांबी देऊ शकले नाही, इलेव्हेशन मिळालं नाही. परिणामी सेकंड विकेट आउट. प्रणय बॅक टू द डगआउट. थँक्यू. 15.50च्या सरासरीने सध्याच्या घडीला रत्नाकर एंटरप्राइजेस फलंदाजी करत असताना 31 धावा पहिल्या दोन षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये आल्या 17 धावा, तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्यानंतर आता जर पाहायला गेलं तर 31 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. जिथं बनवायच्या त्या 66 धावा म्हणजे आणखी बनवाव्या लागतील 35 धावा येणाऱ्या पुढच्या 3 षटकामध्ये. टीम रत्नाकर एंटरप्राइजेस संघाला आपल्या पहिल्या विजयाची नोंद राजाबाई प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून करत असताना अर्थातच पुढच्या मॅच मध्ये देखील चौथा सामना वीक फाईट मॅच तिथं देखील पाहायला मिळेल. तिसरी लढत आपण पाहतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 आपण पाहतोय ओमकार पाटील. ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय, परंतु तिसरा गोलंदाज म्हणून वापरला जातोय मधुबाग एंड कडून श्रेयांक यांचा आपण वापर करत असताना पाहतोय. टीम वादळ शाहबाज 31 धावा पहिल्याच 2 षटकामध्ये कंप्लीट केल्यात. अर्धा पल्ला जवळ पार केलाय. श्रेयांक यांचा पहिलाच बॉल लाफ्ट करायचा होता, आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेला हा बॉल आपण पाहतोय. इथून जर पाहायला गेला तर 35 धावा बनवायच्यात येणाऱ्या 18 बॉल मध्ये. त्यातील एक बॉल पहिलाच बॉल डॉट बॉल आपण पाहतोय, परंतु इथून प्रेशर वाढत चालताना आपण पाहतोय तो टीम रत्नाकर एंटरप्राइजेस संघाला. परंतु स्ट्रायकर शांत आहे, त्याच्या डोळ्यात देखील विजयाची भूक आहे आणि सांगतोय की एक चेंडू जर आपण खेळत गेलो तर आपण सामना जवळ जाऊ शकतोय, विजयापर्यंत जाऊ शकतोय. आणि तो खेळ सूरज सध्याच्या घडीला करत असताना आपण पाहतो डाऊन द लेग साइड. वेल जज, वेल लेफ्ट बाय मिस्टर सूरज. व्हाईट बॉलच्या मदतीनं अतिरिक्त धावसंख्येत 1 भर पडली. एका धावेनं स्कोर कार्ड वधारते. धावसंख्या 32. लॉस ऑफ 2 विकेट. टीम रत्नाकर एंटरप्राइजेस. व्हाईट बॉल आलाय. यावेळी नो बॉल. बीमर हाताला गेला, हातातून निसटला गेला. हातातून निसटल्यानंतर मात्र जर पाहायला गेला तर हा बीमर बॉल खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलात ना तर फलंदाजाला दुखापत करण्याच्या उद्देशानं फेकला गेला की काय अशा पद्धतीनं पाहिलं जातं. मग या बॉलला नो बॉलला घोषित केलं जातं. एकाच षटकामध्ये जर आपण दुसरा बॉल बीमर हाताळला तर तिथं मात्र आपल्याला त्या मॅच मधून गोलंदाजी आपल्याकडून काढली जाते आणि मग नवीन गोलंदाज देखील वापरावा लागत असतो. पहिला बीमर बॉल हाताळला गेलाय, हातातून बॉल निसटला गेला, परंतु जर
बॉल कदाचित बॅटवरती आला असताना तर 6 धावांसाठी जाताना दिसला असता, परंतु फ्री हिट असतोय. नो बॉल, एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. आणखी नो बॉल. जे मी म्हटलं तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र गोलंदाजाची गोलंदाजी या मॅच मधून मात्र काढून घेतली जाईल. लागोपाठचे 2 बॉल आपण पाहतोय ते बीमर हाताळले गेले आणि म्हणून याच कारणास्तव जर पाहायला गेलात ना, ज्याची मी चर्चा करत होतो, चर्चा करतोय काय, आणि दुसरा बीमर देखील पाहायला मिळाला. आणि अशातच जर पाहायला गेलात तर आता या मॅच मधून श्रेयांग हे गोलंदाजी या मॅच मध्ये करू शकणार नाही आहेत. त्यांची मात्र गोलंदाजी पंचांच्या माध्यमातून काढून घेतली गेली. आता नवीन गोलंदाज पुढचे 5 बॉल डिलिव्हर करण्यासाठी वापरावा लागणार आहे. परंतु हे 5 बॉल डिलिव्हर करत असताना पहिला बॉल हा नवीन गोलंदाजाला फ्री हिट म्हणून फेकावा लागणार आहे. आणि मग अशातच जर कोणाचा वापर केला जातोय, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो आणि हा अनुभव असलेला अर्थातच एक्स आर्मी मॅन योगेश पाटील यांचा वापर केला जातोय. एक्स आर्मी मॅन आहेत. देशाची सेवा करत असताना मात्र निवृत्त झाल्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा योगेश पाटील या राजाभाई प्रीमियर लीगच्या माध्यमातून वादळ शहाबाज या संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहेत. एक्स आर्मी मॅन असल्या कारणानं फिटनेस त्यांचा आपण पाहू शकताय आणि त्यांच्याकडे बराचसा अनुभव देखील आहे. फ्री हिटचा बॉल असणार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल फेकतील. पहिलाच बॉल लेफ्ट केलाय. बॉल डाऊन द बॉल येतोय प्रितेश, परंतु फ्री हिट असल्या कारणानं हे विकेट मिळणार नाही आहे. विकेट मिळणार नाही आहे. फ्री हिटचा बॉल जेव्हा आपण फील्ड करत असतो तेव्हा देखील आपल्या मनात लक्ष असणं गरजेचं असतं. यदा कदाचित जर एफर्ट लावल्यानंतर अतिउत्साह पाहायला मिळाला असता, बॉल जर हवेत उडवला असता तर तिथं दुसरी धाव देखील फलंदाजांनी कंप्लीट केली असती. म्हणजेच फक्त कर्णधारानं फिल्डिंग करत असताना लक्ष देणं गरजेचं नसतं, तर प्रत्येक खेळाडू याला कर्णधार म्हणून काम करावं लागत असतं. परंतु थांबेल तो ओमकार पाटील कसला ठोकतोय षटकार. धावसंख्या 6 झाली. बनवाव्या लागणार आहेत. म्हणजेच तो स्कोर कार्डचा दबाव असतो, तो दबाव कुठंतरी समोरच्या संघावर येईल आणि तो दबाव टाकण्याचा प्रयत्न जर आपण केला तर समोरील संघ देखील अडचणीमध्ये येऊ शकतोय. 66चा पाठला चालू आहे आणि आशात मात्र ओमकार यांचा आणखी एक लॉफ्टेड हिट आपण पाहतोय. डाऊन दी बॉल. भुऱ्या आहेत त्या ठिकाणी, कोणत्याही प्रकारची चूक करणार नाही आहेत. प्रितेश यांना माहिती आहे की इम्पॉर्टंट झेल आहे, हा जर झेल टिपला नाही तर आपला संघ बॅकफुटवर जाऊ
इन ॲट नंबर 5 फॉर रत्नाकर एंटरप्राइजेस. 13 बॉल 23 धावांचं उद्दिष्ट शिल्लक राहिलंय. परंतु दुसऱ्या बाजूनं जोपर्यंत सूरज असतील ना तोपर्यंत जर पाहायला गेला तर रत्नाकर एंटरप्राइजेस यांच्यावरती अडचणी मात्र पाहायला मिळणार नाही. परंतु जर सूरजला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवण्यात वादळ शाहबाज या संघाला जर यश मिळालं तर कुठंतरी पुन्हा एकदा कमबॅक करू शकतोय. आणि तिथं खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर सूरज इथून कोणत्या माइंडसेट, कोणता गेम प्लॅन, कोणता खेळ करतील हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. दरम्यान शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे तो तिसऱ्या षटकातील. आतापर्यंत 43 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. अराउंड विकेट हा बॉल हलक्या हातानं स्टेअर केलाय. कव्हरच्या क्षेत्राने बॉल रसिक पाटील षटकवरला बॉल फील्ड केला गेलाय आणि या बॉलवरती मिळाली सिंगल. परंतु या षटकामध्ये जर पाहायला गेला तर तब्बल 31 आणि तदनंतर जर पाहायला गेला तर या षटकामध्ये 2 भीमर हाताळल्यानंतर देखील फक्त 13 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. मग पहिल्या बॉलवरती डॉट बॉल आल्यानंतर लागोपाठचे 2 भीमर आपण पाहिले होते ते श्रेयांक यांचे. त्यानंतर त्यांची गोलंदाजी काढून घेतली होती. योगेश आले. पहिल्याच बॉलवरती एक मोठा असा फटका ओमकार पाटील यांच्या बॅटमधून पहिला. पुढच्या बॉलवरती 2 धावा आणि पुढचा बॉल मोठा हिट मारच्या नादामध्ये प्रितेश पाटील यांच्या हातामध्ये झेला विसावला आणि शेवटच्या बॉलवरती रोहित यांच्या बॅटमधून आलेली सिंगल धाव. अशातच 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक केला जातोय. या ऐकूयात तोपर्यंत डीजे यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती 22 धावांची गरज असणार आहे. 12-22 44 धावा झाल्यात. 66 धावांची टार्गेट. 66 धावांचा पाठलाग करतोय. प्रति षटक जर पाहायला गेलं तर आता 11 धावा या बनवाव्या लागणार आहेत. परंतु सूरज आहेत. 1 धाव काढली लेफ्ट हँडेड बॅटरसाठी. आता जर पाहायला गेला तर या एंडवरून जास्तीच्या धावा बनवल्या जाऊ शकतात. यासाठी रोहित यांच्या बॅटमधून एक सिंगल धाव काढली गेली. राईट हँडेड बॅटरला या एंडवरून धावा मिळणार नाही आहेत आणि त्यासाठी जर पाहायला गेला तर आपल्या कोट्यातील दुसरं षटक डिलिव्हर करण्यासाठी प्रितेश पाटील भुऱ्या यांना मात्र इन्व्हाइट केलं गेलंय. प्रितेश आलेत. एमआयडीसी एंड कडून गोलंदाजी करताना दिसणार आहेत. राईट ओव्हर द विकेट बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना दिसणार आहेत. 12 बॉल आणि 22 धावांचं उद्दिष्ट कशा पद्धतीने चेस केला जाईल रत्नाकर एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. आणि अशातच जर पाहायला गेला तर लेफ्ट हँडेड बॅटर जेवढे या एंड वरून फलंदाजी करतील टीम जर पाहायला गेला तर रत्नाकर एंटरप्राइजेस या संघासाठी तेवढा एक प्लस पॉइंट आपण बोलू शकतोय. आणि मग अशातच इथून मिसहिट देखील या एंडला आपण मैदानाच्या बाहेर जाताना पाहतोय. महेश पाटील जो आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर दिसतोय या एंड वरून या महेश पाटील यांनी पहिल्या सत्रामध्ये चांगला खेळ केला होता. चांगला वापर या एंडचा केला होता. आता ती वेल रोहित यांच्याने. षटकाला सुरुवात. प्रितेश लाफ्ट केलाय त्यांच्या आगेस. जे मी म्हटलं होतं मित्रांनो ही आहे खरी चेसिंगची कला. रन मागे पलायचं नाही तर रन आपल्या मागे कशा प्रकारे येतील अशा पद्धतीने खेळ करायचा. आणि तो खेळ सध्याच्या घडीला करत असताना रोहित यांच्या बॅटमधून मॅक्सिमम 8 षटकार. नो बॉल नो कॉल पाहतोय आपण. फिल्डिंग मध्ये बघा वारंवार मात्र कुठेतरी चुका पाहतोय. फील्ड सेट करत असताना कुठेतरी चूक झाली आणि ही चूक लगेच शैलेश माडिक यांच्या माध्यमातून हेरली गेली. मागच्या मॅच मध्ये मागच्या इनिंग मध्ये देखील जर पाहिलं होतं तर रत्नाकर एंटरप्राइजेस या संघाला देखील अशाच प्रकारचा एक नो बॉलचा कॉल दिला होता. जिथं ज्यांनी जर पाहायला गेला तर स्क्वेअर लेग आणि विकेट किपर यांच्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक ठेवले होते. परंतु आता मात्र चूक झालेली आहे ती वादळ शाहबाज संघाची. नो बॉल आलाय. 7 धावा आल्यात आणि पुढचा बॉल फ्री हिट. 12-15. आता मात्र फ्री हिटचा बॉल देखील आहे. सोने पे सुहागा.
12 बॉल 15 धावींची गरज. सामना आता पूर्णपणे एका षटकानं मात्र खुला झालाय. फ्री हिटचा बॉल, मिसटायमिंग शॉट, डाऊन दी बॉल, फिल्डर असणार आहेत. बॉल हवेमध्ये झेल टिपला जातोय, परंतु इथून चूक झाली. गरज होती का हा प्रश्न खऱ्या अर्थानं आता जेव्हा रोहित मैदानाच्या बाहेर जातील तो प्रश्न विचारला जाईल. कारण रोहित लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. रोहित यांचं थांबणं गरजेचं होतं. हवेचा वेग, हवेचा झोका, हवेची मदत जर पाहायला गेला तर लेफ्ट हँडेड बॅटरसाठी चांगल्या पद्धतीने होती. मग इथून अशा पद्धतीने चूक करणं काय गरजेची होती हा प्रश्न रोहित यांना विचारला जाईल. परंतु कमबॅक आता पाहतोय वादल शाहबाज जो लेफ्ट हँडेड बॅटर डोकेदुखी आपल्या संघासाठी निर्माण करू शकत होता त्याच रोहित यांना मात्र आता परतावं लागेल. रोहित बॅक टू द डगआउट. येणारे बॉल शिल्लक विचार करायला गेला तर आता 11 बॉल शिल्लक आहेत आणि 14 धावा. 11 बॉल 14 धावींची गरज. 11 बॉल 14 धावा. 11 बॉल. वारंवार फिल्डिंग मध्ये बदलाव केला जातोय. इथून प्रत्येक क्षण जर पाहायला गेला तर वादल शाहबाज संघाच्या अडचणी आता वाढायला सुरुवात झाली आहे. सूरज, ज्या सूरज याने चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली, त्यांच्या बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार पाहिले, 1 डबल पाहिली आणि 2 सिंगल देखील आपण पाहिल्यात. ते सूरज ऑन स्ट्राईक सध्याच्या घडीला आपण पाहणार आहोत. यावेळी स्विंग आणि मिस. आता मात्र जर पाहायला गेला तर आपली धारदार गोलंदाजी, अचूक लाईन, लेंथ, वेग या तिन्ही गोष्टीचा त्रिवेणी संगम पाहायला मिळाला तो या बॉलवरती. प्रितेश पाटील भुऱ्या यांच्याकडून टीम वादल शाहबाज संघासाठी. डोकं मात्र आता शांत ठेवून मात्र जर पाहायला गेला तर टीम वादल शाहबाज असेल, रसिक पाटील असेल आणि प्रितेश भुऱ्या खेळ करताना दिसतील. कारण डोकं शांत ठेवलं तर मात्र इथून चुका होणार नाहीयेत. स्कूप करायचा होता. व्हॉट इज शॉट यार. सुपला शॉट पाहायला मिळाला. बॉल निघालाय लॉंग लेग बॉन्ड लाईन वरती सही करण्यासाठी. 4 धावांसाठी हा निघालाय. चौकार. सूरजला माहिती आहे की हा आता या इनिंग मधील काही शेवटचे चेंडू शिल्लक राहिले आहेत. त्याला माहिती आहे की हा क्षण परत मिळणार नाही आहे. त्यासाठी आयुष्यातील जणू काही शेवटचे बॉल खेळतोय. अशा पद्धतीने सूरज या रत्नाकर एंटरप्राइजेस या संघासाठी खेळ करताना आपण पाहतोय. पुढचा बॉल प्रितेश आलित. यावेळी स्क्वेअर कार्ड देखना नजाकत पाहायला मिळाली. बॉल पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रातून ट्रॅव्हल होतोय. लॉंग चेस लागली. रोहित धावतात परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आणि आता जर पाहायला गेला तर टार्गेट मात्र जर पाहायला गेला तर हाताच्या अंतरावर आपण पाहतोय. प्रेक्षक देखील उभे राहिले. टीममेट्सचा देखील आवाज मात्र वाढायला लागलाय तो रत्नाकर एंटरप्राइजेस संघासाठी. नेक्स्ट बॉल. हलक्या हातानं बॉल स्टेअर केलाय. सिंगल धाव आपण पाहतोय. फक्त आता एकच भावना दिसते. आता आपल्याला जिंकायचा आहे. हा आहे चेसिंगचा आत्मविश्वास आणि तो चेसिंगचा आत्मविश्वास जर पाहायला गेला तर सध्याच्या घडीला सूरज यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हा आहे मेहनतीचा परिणाम आणि हा आहे क्रिकेट मधला तो क्षण जो पिढ्यानपिढ्या सांगितला जातो. काय खेळ करत असताना आपण पाहिलाय
प्रथमेश बाद झाल्यानंतर सूरज तिसऱ्या क्रमांकावरती आले आणि ही टीमची जिम्मेदारी पूर्णपणे घेत असताना आज रत्नाकर एंटरप्राइजेस संघासाठी खेळ करताना पाहतोय. हलक्या हातानं बॉल इथून जर पाहायला गेला तर 2 धावा कंप्लीट करत असताना आपण पाहतोय. 2 धावांनी हे षटक खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर संपुष्टात येताना आपण पाहतोय. या 2 धावांनी मैदानावरती पाण्याची पूर्तता करायची आहे, परंतु स्कोर कार्डचा जर विचार करायला गेला ना तर धावसंख्या आता 63 धावा, फक्त 3 धाव्यांची गरज असणार आहे. 63 धावा झाल्या, 3 धाव्यांची गरज. पुढच्या मॅच मध्ये जर पाहायला गेला तर पुढचा मॅचचा देखील टॉस झालाय. तिथं जर पाहायला गेला तर अमीर पाटील यांनी पुरस्कृत केलेला वागेश्वर वाघवीरा आणि त्यांना फाईट करताना दिसणार आहेत सन्माननीय सिया पवार आणि सन्माननीय रत्नाकर पाटील. त्यांनी पुरस्कृत केलेला शंभूराजे वॉरियर्स विरवाडी या 2 संघात आजच्या दिवसातील चौथी लढत बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. चौथा सामना अर्थातच आजच्या दिवसातील आपल्या भेटीला येईल. तोपर्यंत जर काय घडेल या मॅच मध्ये त्यासाठी एक शॉर्ट टीम मीटिंग टीम हर्डल आपण पाहतोय. टीम वादळ शाहबाज संघाच्या माध्यमातून इथं मात्र आता कोणता गोलंदाज वापरायचा आहे, क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये, त्यासाठी एक टीम मीटिंग. चला वादळ शाहबाज फील्ड सेट करून घ्यायचा आहे. जास्तीचा वेळ आपण वापरायचा नाही आहे. आजच्या दिवसात आपल्याला 10 सामने कव्हर करायचे आहेत. याच्याकडे देखील लक्ष असू द्या, कारण कालच्या दिवसात जवळजवळ 2 सामने वेळेच्या अभावी आपल्याला शिल्लक ठेवावे लागले आहेत. आज मात्र कोणताही सामना आयोजकांच्या माध्यमातून शिल्लक ठेवला जाणार नाही, याच्याकडे जास्तीचा कल असणार आहे. यासाठी प्रत्येक सामन्यामध्ये आता इथून पुढे प्रत्येकानं सहकार्य करायचं आहे आणि वेळ वाचवायचा आहे. मित्रांनो, आयुष्यात गेलेला पैसा, संपत्ती सर्व काही वापस मिळू शकते, परंतु आयुष्यात एकदा का वेळ गेली की गेलेली वेळ कधीच मिळवता येत नाही. यासाठी वेळेला जास्त महत्त्व द्या. टाइम इज मनी म्हटलं जातं आणि इथून सहकार्य करायचं आहे. पुढच्या आपल्याला जवळ जर पाहायला गेलं तर 7 मॅचेस इथून पुढे आजच्या दिवसात आपल्याला कव्हर करायच्या आहेत. 6 बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी 3 धाव्यांची गरज. नवीन गोलंदाज रुपेश यांचा वापर केला जातोय शेवटच्या 3 धावा डिफेंड करण्यासाठी मधुभाग एंड कडून शेवटच्या षटकात, परंतु समोर आहे सूरज. ओव्हर द विकेट हलक्या हाताने बॉल स्टेअर करून काढतोय. बॉल जर पाहायला गेला तर कव्हर पॉइंट रिजन मध्ये बॉल फील्ड केला जातोय. तोपर्यंत एक धाव आता महत्वाची असणार आहे आणि क्रिकेटमध्ये एक धाव किती महत्वाची असते. ती 1 धाव खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर ही 1 धाव सूरज यांच्या माध्यमातून कंप्लीट केली गेली आणि नवीन बॅटर जो मागच्या षटकामध्ये फलंदाजीला आलाय त्याला मात्र समोर आणलं गेलंय. 5 बॉल 2 धावा शिल्लक राहिल्यात. 5 बॉल 2. पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टेअर केला रसिक. फंबल पाहायला मिळाला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न निघालेत, परंतु नाही थांबायचा आहे. सामना पूर्णपणे आता जर पाहायला गेला तर रत्नाकर एंटरप्राइजेस या संघाच्या बाजूने जाताना आपण पाहतोय. सूरज 3ऱ्या क्रमांकावरती आल्यानंतर जिम्मेदारीनं आपल्या संघासाठी खेळ केला आणि हा डाव आता जर पाहायला गेला तर संपूर्णपणे विजयाच्या दरवाजावरती आपला संघ आणून ठेवलाय. स्कूप करण्यासाठी तयार, परंतु डाऊन द लेग साइड आणि हा मात्र विजय प्रस्थापित केलाय. तो टीम रत्नाकर एंटरप्राइजेस या संघानं मोठा चेस मात्र कंप्लीट केला आणि बलाढ्य असा वादळ शाहबाज या संघाला मात्र पहिल्या सामन्यामध्ये डॉमिनेट केलं आणि पहिल्या विजयाची नोंद आपल्या नावावरती केली आणि पहिला विजय मात्र प्रस्थापित करत असताना रत्नाकर एंटरप्राइजेस आपण पाहतोय ज्या सामन्यामध्ये जर प्लेअर ऑफ द मॅचचा जर किताबचा विचार करायला गेला तर नो डाऊट ज्या फलंदाजाला जाईल, ज्या फलंदाजांना आपल्या संघासाठी खेळ करत असताना तब्बल 66 धावांचा पाठलाग करत असताना 26 धावा ज्याच्या बॅट मधून सूरज प्लेअर ऑफ द मॅच फॉर रत्नाकर एंटरप्राइजेस. नेक्स्ट मॅच अर्थातच आपल्या भेटीला येईल जिथं टॉस झालाय. टॉस जिंकला तो अर्थातच टीम सिया पवार आणि रत्नाकर पाटील पुरस्कृत शंभूराजे वॉरियर्स विरवाडी या संघानं टॉस जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलाय. तर अर्थातच अमीर पाटील पुरस्कृत वागेश्वर वाघवीरा या संघाला. तर मित्रांनो, आवाजात मात्र थोडासा आता बदलाव करतोय. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा आणि आनंद घेत राहा. राजाभाई प्रीमियर लीग 2026 पर्व 5 पुढचा आवाज अर्थातच
प्रलय पाटील